हेडलाईन्स. प्रायोजक राम बंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत वाढले तब्बल 14 लाखांहून अधिक मतदार. लोकसभा निवडणुकीनंतर 6 महिन्यांमध्येच मतदारांच्या संख्येत मोठी वाढ. वाढलेल्या संख्येवर विरोधकांचा आक्षेप. मतचोरीचं कोणतंही प्रकरण झालेलं नाही, तर राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय. मुख्यमंत्री फडणवीसांचं राहुल गांधींना जोरदार प्रतिउत्तर. पडळकरांच्या जयंत पाटलांवरील टीकेनंतर शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन. अशा भाषेतली टीका राज्याच्या संस्कृतीला न शोभणारी. मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी. पडळकरांच्या वक्तव्याशी सहमत नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. तर पडळकरांच्या वक्तव्याबाबत पवारांशीही फोनवर चर्चा झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांचे समर्थक आक्रमक. गोपीचंद पडळकरांविरोधात काढला मोर्चा. जोरदार घोषणाबाजी करत पडळकरांचा नोंदवला निषेध. म्हणून निषेध करतो. त्यांनी सांभाळून बोलावं, नाहीतर हा शिवसैनिक घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही, याची त्यांनी काळजी घ्यावी. शिवसेना आमदार राजेश मोरेंची संजय राऊतांना धमकी. आनंद दिघेंबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राऊतांना मोरेंची धमकी. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मनसैनिकांना कानमंत्र. निवडणुकीच्या तयारीला लागा, मतदार याद्या वारंवार चाळा. राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. हिंगोलीत बंजारा समाज आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा बांधवांचा भव्य मोर्चा. हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची आंदोलकांची मागणी. मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू. तब्बल 5 तास वाहतूक कोंडीत अडकली रुग्णवाहिका. आणि उद्या संपूर्ण नाशिक शहरातील पाणीपुरवठा बंद, तर रविवारी कमी दाबाने होणार पाणीपुरवठा. 2 दिवस पाणी जपून वापरण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन. नमस्कार, मी प्रियांका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच काही महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात. आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर ते ठाम आहेत. पंतप्रधान मोदींच्या आईवर एआयच्या माध्यमातून टीका झाली, त्यावेळी शरद पवारांनी फोन केला होता का, असा सवाल गोपीचंद पडळकरांनी विचारलाय. त्याचबरोबर माफी मागायचा काय विषय येत नाही. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांचा मलाही फोन आला होता, इथून पुढे अशी वक्तव्य करू नका असे आदेश त्यांनी दिलेत. त्यांच्या सूचनेचं मी पालन करणार आहे, अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचा मला फोन आला होता आणि या संदर्भामध्ये अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीची सूचना मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे. मी त्यांच्या सूचनेचं पालन करेन. काय आपण निर्णय काय घेणार? नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या मला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं मी पालन करणार. पवार आणि माननीय देवाभाऊंच्या मातोश्रींच्या वरती जेव्हा खालच्या लेवलला जाऊन टीका केली तेव्हा फोन केलता का? मी तर काय मीडियामध्ये बघितलं नाही. नंतर देशाचे पंतप्रधान जागतिक नेते माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीवरती एआयच्या माध्यमातून एक चुकीचा व्हिडिओ तयार केला, तेव्हा पवारांनी माननीय मोदी साहेबांना फोन करून निषेध वगैरे व्यक्त केला का? हे जरा मला कुठं मीडियात असलं तर दाखवा, मग मी या विषयावरती नंतर बोलतो. उद्या आपल्या वक्तव्याचा राज्यभर निषेध होत आहे. चला उद्या. पुढची महत्त्वाची बातमी. गोपीचंद पडळकरांनी केलेलं वक्तव्य अयोग्य असून कुणाच्याही आई वडिलांविषयी अशा प्रकारचं बोलणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. तर पडळकरांचं वक्तव्य हे अयोग्यच आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत. कुणाच्याही आई वडिलांविषयी बोलणं योग्य नाही, असं देखील वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं.
गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही. कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही आहे. या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे, त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मला शरद पवारांचा फोन आला होता, तेही या संदर्भात माझ्याशी बोलले. मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही. गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत, अतिशय ॲग्रेसिव्ह नेते आहेत आणि अनेक वेळा ॲग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत आणि म्हणून मी त्यांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण ॲग्रेशन ठेवलं पाहिजे. तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे, त्याच्यामुळे तुम्ही आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील अशा प्रकारचा विचार केला पाहिजे, हा सल्ला मी त्यांना दिला आहे. वेगवेगळी स्टेटमेंट करून समाजामध्ये तेढ निर्माण करणं, त्याच्यातनं गैरसमज निर्माण करणं, त्याच्यातून कुणाचा तरी अनादर करणं ही आपली परंपरा नाही, ही आपली मराठी संस्कृती नाही. हे कुणीही करू नये. हे जर कुणी करत असेल तर त्या पक्षाच्या प्रमुखांनी ताबडतोब याची नोंद घेऊन त्यांचे जे काही कान टोचायला पाहिजे किंवा त्यांना जे खडे बोल सुनवायला पाहिजे ते केलं पाहिजे. तर गोपीचंद पडळकरांनी खालच्या पातळीवर केलेल्या टीकेची थेट दखल आता शरद पवारांनीच घेतली आहे. शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून नाराजी व्यक्त केली. फोनवरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा शरद पवारांनी निषेध केलाय. ही भाषा आणि ही वृत्ती गलिच्छ आहे, जी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला शोभणारी नाही, अशा शब्दात पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाषणादरम्यान अत्यंत वाईट शब्दात आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती. या संपूर्ण वादावर जयंत पाटलांनी बोलणं टाळलंय. आपण यावर काहीही बोलणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. तर महाराष्ट्रात वाचाळवीरांची कमतरता नाही. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांकडून मला अपेक्षा आहे की ते नेत्यांना समजावतील, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळेंनी पडळकरांना सुनावलंय. खूप अस्वस्थ करणारी, वेदना देणारी जी घटना काल झाली त्याचा मी जाहीर निषेध करते आणि विनम्र विनंती माननीय मुख्यमंत्र्यांना करते. मान्य आहे तुम्ही सत्तेत आहात, मान्य आहे तुम्हाला एवढा मोठा मॅन्डेट दिला आहे, पण माझी एक सुसंस्कृत महाराष्ट्राच्या सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांकडून माझी अपेक्षा आहे की ते त्यांच्या टीममधल्या लोकांना जरूर सांगतील हा छत्रपतींचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे ह्या सुसंस्कृत महाराष्ट्राला गालबोट लावू नका अशी माझी विनंती. तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेच्या विरोधात खासदार विशाल पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सांगलीच्या संस्कृती परंपरेला अशी वक्तव्य शोभणारी नाहीत. जिल्ह्यात काही लोकांकडून जी वक्तव्य होत आहेत त्याच्या मागे नेमकं कोण आहे, बोलणाऱ्या व्यक्तीला फूस मोकळी कोणी दिली आहे हे पाहायला पाहिजे, असं देखील त्यांनी म्हटलंय. राजकारणात एकामेकात आमच्या टीका करायची गोष्टी झाल्या असतील. आता ह्या पातळीवर जाऊन बोलणं हे निश्चितच सांगलीच्या परंपरेला, संस्कृतीला शोभण्याचं नाही आहे. आता त्यांचा तो स्वभाव असेल तर समजून घेऊ, पण निश्चित ह्याच्या मागे कोण आहे, ते बोलते कोण आणि ते काय बोलतात आणि ते बोलण्यामागे त्यांना फूस कुणाची आहे किंवा मोकळी कुणी दिलेली आहे ह्याच्या मागे जावं लागणार आहे. नेमकं भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर काय टीका केली आहे ते ऐकूयात. अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात ती धमक आहे कार्यक्रम करायची. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही.
काहीतरी गडबड असणार आहे.